नमस्कार. करोनामुळे जी काय अवस्था आता सध्या चालू आहे तुम्ही पाहताय, त्यावर थोडंसं लिहावंसं वाटलं आणि ते लिहिलं आहे. ते तुम्हाला ऐकवण्यासाठी आज बसलो. व्यथा काय असते ती मांडतोय. एका स्त्रीची व्यथा आहे, जिचा नवरा व्यसनाधीन आहे. ती करोनात काय बोलते, तिला काय वाटते, तिचं हे मत आहे. बंद दारं, बंद खिडक्या, बंद देवळे, बंद दुकान, हे असे दिवस येतील असं वाटलं नव्हतं. आशेची किरणं कधी पडतील, माणसे माणसांना घट्ट भेटतील, व्हॉट्सअप फेसबुकवरच दिसतील. वाटलं नव्हतं असेही दिवस येतील. माणसं दुरूनच प्रत्येकाला हाय हॅलो करतील. हेही दिवस येतील वाटलं नव्हतं. एक व्हायरस काय आला, सारी दुनियाच बंद करून गेला. बंद दार, बंद खिडक्या, बंद देवळ, बंद दुकान. पण माझ्या या संसारात, माझ्या या फाटक्या संसारात एक आशेची किरण घेऊन आला. ह्यांच्या हातातली सिगरेट आणि पोटातली दारू जाऊन बंद दारा, बंद खिडक्यात दडलेला माणूस पण मला दिसला होता. हेही दिवस येतील असं वाटलं नव्हतं मला. आयुष्याचं गणित न सुटलेला माझा नवरा आज स्वतःच्या मुलीच्या गणितात रमला होता. बैचेन, आगंतुक, तळमळ, तोंडावरची शिवी जाऊन रोज रात्री कुशीत माझ्या शांत निजत होता. त्याच्या डोक्यावरून हात फिरवताना मनात एकच विचार धावत होता. ना कुठला मंत्री, ना कुठला संत्री, ना कुठला देव माझ्या दारी आला. माझ्या दारी आला एक व्हायरस. वाट चुकलेला माझा नवरा, कुणाचा मुलगा, कुणाचा भाऊ, आज मात्र घरी परत आला होता. हेही दिवस येतील वाटलं नव्हतं. नव्याने मंत्री येतील, नव्याने दुकानं उघडतील, आशेचे सर्व सूर्य मावळतील आणि प्रत्येक आया बहिणींचे संसार पुन्हा पेटतील. कुणाच्या बांगड्या, कुणाचे मंगळसूत्र सराफाच्या दुकानात पडतील, वितळतील. सरणावर सरण पेटतील. सुखी संसाराची पुन्हा होऊन होती. दुरांच्या या दुराळ्यात माझ्यासारख्यांची अश्रू आग होती. हेही दिवस जातील, हेही दिवस जातील. माझ्यासारख्या बहिणींचे दिवस पुन्हा चांगले येतील. किती वाईट झालं, किती संसार उघडे पडले, तरी माझं तुला एकच सांगणं आहे, बाबा जसा आलास ना तसंच जा रे. जसा आलास तसंच जा. जाताना सारी बंद खिडकी, बंद दुकानं उघडून जा. जे माणूस पण आज प्रत्येकाला शिकवलंयस ते असंच टिकवून धर. जाताना सगळी दारं, बंद खिडक्या उघडून जा आणि जे माणूस पण आलंय ते माणूस पण तसंच टिकवून